मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी फकीरा. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. भाग क्रमांक 10. हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळींचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलांकडे भिरकावला. पण गुन्हा काय मागाचा? पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले, त्या हुकमाला विचारा. हे सरकारी धोरण माझ्या डोसक्यात येत नाही. येण्यासारखं नाहीच मुळी ते. माणूस म्हणजे दगड नव्हे. त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकमात आहे. आज सावळा, उद्या दौलती, परवा बहिरू. परंतु याचा परिणामाची पर्वा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र परिणाम होणार यात शंका नाही. गावगाडा मंदावेल, गावचे कारभार थंडावतील, प्रांतातील मांग लोक उठवणी करतील आणि ती पंतांनी शब्द गळून टाकले. मांगवड्यात शिपाई गेला आणि सावळा आला. तो हुकूम ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो खिन्न झाला. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मी काय करू? पांढरीचं मत काय? तू जा आता या घडीला. मी काहीच सांगत नाही. पंत उत्तरले आणि सावळा म्हणाला, निघायची तयारी करून येतो. कर जा. सावळा उठून निघाला. तो पोलिसही त्याच्या मागून चालू लागला. तेव्हा शंकरराव बिथरला, मागं फिर, तू कुठं निघालास? सावळा परत येणार आहे. धडपडू नकोस, घाई करू नको. आणि हे पहा, पंतांनी सल्ला दिला, बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाग. आडवं तिडवं बोलू नको. तो माणसाळलेला वाघ आहे. तुला फाडूनही टाकू शकेल. लक्षात ठेव. पोलीस पुन्हा हपकून बसला. सर्व तयारी करून सावळा आला. तो ऐटबाज पटका बांधून, एक गठलं काखेला अडकवून आणि एका हातात वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला. हा म्हणता बातमी सर्वत्र गेली. लोक जमले आणि त्यांच्या वाटेला लढण्यासाठी त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायका पुरं डोळं टिपू लागली. घम्यानं हंबरडा फोडला. मांगाच्या आघाडीवरचा तो चिराच निखळून निघाला होता. माळापर्यंत लोक आले. त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं, गावकर, माझी भावकी पोरकी होती या. वाईच नजर असू द्या. मी जातो. पर कमी अधिक झालं तर मी नाही, तुम्हीच हायसा. तू जा, काळजी करू नकोस. पंत उद्गारले. सावळा सर्व मांगांना ओरडून म्हणाला, जावा, मी जातो. घाबरू नका. मी हाय. जर काय भानगड पैदा झाली तर मी गोरीतनं परत येणार आहे. जावा, दाबात असा. त्यानं दौलतीचे पाय धरले. भैरूला मिठी मारली. घम्याला पोटाशी धरलं. बायकोला धीर दिला आणि पुढा फिरवला. तो बेळगावची वाट चालू लागला. आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावाला, मातीला सोडून निघालो. आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जाणार. आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही. वतनदार असून परदेशी, घर असून वनवासी. आपलं कोण असणार तिथं? या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारख्या काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला. ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला, त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला. हजारो मांगांना त्यानं वनवास दिला. हजारो पोराबाळांना नादार केलं. वतनापेक्षा जातीलाच महत्त्व प्राप्त झालं. मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला. लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून, घरापासून, पोराबाळापासून अलग करून टाकण्यात आलं. मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी, नाहीशी व्हावी, त्यांनी लाचार व्हावं, हाच या कायद्याचा हेतू होता. परागंदा झालेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले. कैकांनी आपलं गाव सोडून, जमिनी सोडून बायका पोराबरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. या कायद्यानं आपला फास इतका आवडून टाकला की मांग ही जात सांगणंही कठीण झालं. मांग म्हटला की क्षमा नाही हा अंमलदार खाक्याचा लोकांचा विषय आणि खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग म्हणून सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगांचे गारुडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरला. सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं. पण गावाकडची त्याला भलती ओढ वाढत होती. तो बेचैन होत होता. जोगणी निघेल, बापू खोत येईल, ती घेऊन जाईल.
मग नाव जाईल, राणोजीचे बलिदान फुकट होईल ही कल्पना सहन न होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली, मी इथं वडाराचं काम करून राहीन, कुणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. मग तुझं काय म्हणणं आहे? अधिकाऱ्याने विचारलं. मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला. आणि सावळा स्वच्छ वागू लागला, अगदी वडार बांधला. अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त 1 दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणीबरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायका पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला. सावळा पुढं नियमाने येण्यासाठी धडपड करू लागला. आपल्या जत्रेत आपण जत्रेला नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पळवील म्हणून तो राबू लागला, दगड फोडू लागला. लोक त्याला वडार म्हणून ओळखू लागले. सावळा दिसेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्षे त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली. परंतु 5व्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि पुढचे 5 वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही. ती 5 वर्ष त्यानं झुरत काढली. घमांडी किंवा त्याची बायको जे कोणी येईल तेच त्याला खुशाली सांगे आणि ऐकून त्याला समाधान होईल. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारंच एकदम बदललेलं दिसलं. ते जुने निवडुंगाचे डाम वाळून नवे तरतरून आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एका वेगळ्या समाधानाची सुस्कारी टाकीत होता. त्यानं कुसळ्या एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता. त्याच्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या. त्याच्या शरीरातील भरीव हाड लखलखत होती. कातड्याच्या आडून शिरा सणसणीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मरायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती. तिच्या मनात कंप निर्माण झाला होता. डोकीचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुतल्याने झाकळला होता. आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधीबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं. कुकुवाविणं जगणं दुर्धर असतं, पण तेच जिणं राधा जगली होती. आज तिच्या घरात 1 नव्हे 2 जवान मुलं करती झाली होती. दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढं 2 राणोजी वावरत होते. फकीरा, साधू हे घरचा भार सांभाळत होते. त्यात या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं. फकीर आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावचा लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन तो नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेला फकीराला पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्वात चांगली वळणं दिली होती. तो शांतपणे बोले, मोजकं बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतासारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता, तर देवाऱ्यात ठेवलेली राणोजी तलवार पुजत होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं. ते खोगीर आता नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकुंडी घेत होता. साधू सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती. शंकरराव पाटलाचा ध्येय आता अधिकच वाढला होता. म्हातारपणानं त्याला ग्रासण्यात सुरुवात केली होती, पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता. भैरूअप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती, परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती. उलट आता ती वाढली होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला. आषाढी अमावस्येचा तो दिवस उगावला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावोगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली. मित्र हो, हे फकीरा कादंबरीचं लिखाण म्हणजे तत्कालीन इंग्रजी आमदानीतील समाज जीवनाचा थेट आरसा आहे. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठ्यांचं हे केवळ
साहित्यकृती म्हणजे एक कादंबरी नव्हे, तर तत्कालीन समाज जीवनाचे एक जीवनपट नव्या पिढीसमोर मांडला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य म्हणून हे ग्रामजीवन होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव या कादंबरीच्या निमित्ताने येतो आहे आणि यातच अण्णाभाऊ साठ्यांच्या बळकट लेखणीचं सामर्थ्य दडलेलं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.